पण माझ्या गावामध्ये 100% नुकसान झालेलं आहे. भाई आपण इथं उभं टाकलो, आता जर तुम्ही या झाडाचा माप घेतला तर 10 फुटापासून पाणी गेलेलं आहे. त्या पिलियरला बघा ना सर, आता बघा पिलियरला पाणी कुठे गेलं आहे. आदेशाप्रमाणे काम करायचं आहे. नाही मी काय म्हणतो, नाही आदेश सर नाही तर सर इथं सरनं आदेश दिला. मी आता कलेक्टर साहेबांना सांगतो, मला काय म्हणायचंय, तुम्ही काय स्वीकारायचे ते नंतरचा भाग. यांना ऍक्च्युअली जी परिस्थिती गावामध्ये आहे ते मांडू द्या. तुम्हाला त्याच्यात अधिकार नाही काय म्हणायचं, त्यांनी मांडाव. तुम्हाला काय घ्यायचं ते मग आम्ही तुम्ही फावून घेऊ, काय घ्यायचं त्याच्यात. तुम्ही कसे घेत ना, कसे करता ते आम्ही पाहतो. पण यांचं कर्तव्य आहे, यांना तुम्ही अजिबात तशा सूचना देऊ नका. यांना जे आहे तुमची परिस्थिती ते मांडा. आणि यांना काय घरातून कोणा तुम्हाला नाही ना, यांना नाही ना, कोणाला द्यायचं नाही ना, सरकारला घरातून द्यायचं. आम्ही टॅक्स भरतो, सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात. शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही जीएसटी लावलेली आहे. काय फुकट काय कोणाला सोडायला का तुम्ही? आम्ही आमच्या हक्काचं मागायला का भीक मागण झालं, कोणतं काय मागण झालं. त्यामुळे यांनी याचं काम करू द्या आणि यांना बिलकुल तुम्ही असं हे सूचना आताच्या आता काढा. मी कलेक्टर साहेब